आता हे विचार भुंग्यासारखे माझ्या मेंदूला पोखरत राहणार। मोहिनी आणि हे मोहिनी साधी एक स्टुडंट आहे यांची, पण मला तिच्यामुळे असुरक्षित का वाटावं? कारण हे माझा नवरा, ज्याने मला अजून बायको म्हणून स्वीकारलेलं नाही। का? काय कमी आहे माझ्यात? मी निर्लज्जपणे वागू शकत नाही, तोकडे कपडे घालू शकत नाही म्हणून? वचावचा निरर्थक बोलू शकत नाही म्हणून? की परपुरुषाशी लगट करू शकत नाही म्हणून? कुठलीही संस्कृती, कुठली सभ्यता, कोण आहे कोण ही मोहिनी? मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मोहिनी, तुझ्याशिवाय नाही राहू शकत। क्षितिजाच्या कुशीत लपणाऱ्या सूर्याला आणि आभाळात उगवणाऱ्या चंद्राला साक्षी ठेवून तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते मी तुझीच राहील सदैव। माझा नवरा माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही आणि मोहिनीच्या अधीन जातो, तिच्याशी हसतो, गंमत करतो। मी का नाही? विद्या माझ्या आयुष्यात, माझ्या मनात, तिला अजिबात स्थान नाही। मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो। विद्या माझ्या आयुष्यात, माझ्या मनात, तुझ्याशिवाय नाही राहू शकत। तुझीच राहील तुझ्या प्रेमाचा विद्या माझ्या आयुष्यात, माझ्या मनात, तुझीच राहील तिला अजिबात स्थान नाही, तिला अजिबात स्थान नाही। फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार। नमस्कार, मी विद्या माधव अभ्यंकर। झक्कास। पुन्हा बोल ना, एकदा पुन्हा बोल। मी विद्या माधव अभ्यंकर। छान वाटलं ऐकायला। असं झालेलं बघायला पण आवडेल ना? का नाही, असंच आहे ना। नुसतं नावात नाही, व्यवहारात आणि वागण्यात सुद्धा असणं महत्वाचं आहे। फोन का केला होतास? माधव घरी आले नाहीयेत अजून। विद्या, माधव माझ्याशिवाय दुसरीकडे कुठे जाणार? मी आणि माधव डिनरला जातोय, येणार? तुमचं ठरलंय ना आधीच? आता वेळेवर मी कशाला? विद्या अगं तसं नाहीये ग। नाही, मला नाही येता येणार। घरातलं अन्न वाया जायला नको आणि मुख्य म्हणजे मला परान्न चालत नाही। अगं
ही मुंबई आहे. शहराप्रमाणे बदलते ती भाषा, संस्कार नाही. ओके, आम्ही दोघंच जातो आणि छान एन्जॉय करतो. बाय. वैनी माणसाचा मूळ स्वभाव जात नाही म्हणतात ना, ते खरंच आहे अगं. सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही. माधव दादा पण त्याच पठडीतलाय. प्राण गेला, कोणाशी वैर पत्करावं लागलं ना तरी तो स्वतःची मतं बदलत नाही. एकदा का त्याचं ठरलं ना की ठरतं. पण प्रसंगानुसार माणसांना स्वतःच्या मतांना, भावनांना मुरड घालावी लागते. आतून धुसमुसणाऱ्या माणसांना सगळेच जण नावं ठेवतात. आपण फक्त माधव दादाचा विचार करूया. अगं, त्याचा आणि बाबांचा अजिबात पटत नाही. त्याचा विश्वास वेगळा आहे. कलाकाराचं मन आहे त्याचं. असला तर सुतासारखा, नाही तर मग भूत. अगं, तो आता संतापलाय. त्याला प्रेमानं, विश्वासानं फक्त तूच समजावू शकतेस. मला माहित आहे हे अवघड आहे, पण अशक्य तर नाही आहे ना. तू तुझ्या मनाची तयारी कर. तू जर का त्याच्याकडे गेली नाहीस ना तर तो तुला कधीच मिळणार नाही. अगं, माझ्या शहरात जाऊन शिकलेल्या भावाला माणसात फक्त तूच आणू शकतेस. आणि त्यासाठी गरज आहे ती चिकाटीची, दृढ निश्चय हवा. आणि तो तुझ्यात आहे. बेटा, नवरा बायकोचं नातं कसं असतं माहितीये का? पाण्यामध्ये साखर विरघळते आणि गोड साखर पाणी तयार होतं ना, तसं. पुरुषांचं घरात लक्ष नसतंच कधी. स्त्रीनी पुरुषाला साथ द्यायची. संसाराची गोडी पुरुषाला स्त्रीच लावू शकते, कळलं? अगं पण आई, त्यासाठी आपला माणूस आपल्या जवळ तर असायला हवा ना. येतील बेटा परत. धीर धरायचा थोडासा. हे बघ, तुझ्या वागण्यानेच माधवराव परत आले पाहिजे. अशा वाद घालणाऱ्या, असमाधानी, धुसफुसणाऱ्या स्त्रिया पुरुषांना अजिबात आवडत नाहीत बरं. प्रेमाने जिंकायचं का आपलं माणूस? किती संकट आली ना तरी घराच्या भिंतीला सुरुंग लागू नये म्हणून स्त्री जीवाचं रान करते बेटा. कुठल्याही परिस्थितीमध्ये संसार जपायचा असतो स्त्रीने. अगं, अग्निपरीक्षा असते ग ती, सत्व परीक्षा. काय झालं अगं? कसला विचार करत होतीस? नाही, कसला नाही. मग चेहरा कसा घाबरलेला? नसता विचार करत बसण्यापेक्षा लिखाण करावं, वाचन करावं. संध्याकाळी एखादा फेरफटका मारून यावा. संध्याकाळी जाते ना मी बाजारात. ताज्या भाज्या मिळतात, शिवाय फुलंही आणायची असतात. खूप महाग असतात फुलं. खूप कंटाळा येतो. कळत नाही काय करायचं. तुमच्या जवळ वेळ नसतो आणि माझा वेळ मी कसा घालवू हेच मला कळत.
हॅलो. हां, अहो मला तारखा कळत नाही असं म्हणायचं का तुम्हाला सहस्त्रपदे? आणि हे बघा, मी पोटासाठी कथा कादंबऱ्या लिहिणारा लेखक नाही आहे. शक्यतो मी कमिट केलेल्या तारखेलाच कथासंग्रह पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. पण तो प्रयत्न असेल हे लक्षात घ्या, वेळ लागू शकतो. ओके, नमस्कार. किती सहज वागतायत हे. सहज म्हणजे माझ्यात फारसा रस नसल्यासारखे. मोहिनी बरोबर हॉटेलला जाऊन आलेत, पण बायको घरी जेवली आहे की उपाशीच आहे हे विचारण्याचं भान पण राहत नाही, की जाणून बुजून विचारत नाहीत. असे का वागतायत हे माझ्याशी? कुठे जेवलात? हॉटेलात. घरी तयार होतं सगळं, आणि वेगळं काही खायची इच्छा झाली तर मला सांगायचं, मी केलं असतं. कधी कधी बाहेर जेवायचा मूड येतो. आम्हाला परांना चालतं म्हटलं. हे सगळं गावाकडे पळणं सोपं जातं. महानगरात असले नियम गुंडाळून ठेवले जातात. पण मी फक्त जेवायला नाही म्हटलं होतं, तुमच्याबरोबर यायला आवडलं असतं मला. म्हणजे त्या निमित्ताने मी सुद्धा घराबाहेर पडले असते. मग तसं सांगायचं ना मोहिनीकडे. कळणार कसं मनातलं? मला वाटलं तुम्ही विचाराल. तुम्ही विचारलं असतं तर आले असते मी. मोहिनी, मला काम करायचंय. पण मला काही प्लीज आता नको. डोंट डिस्टर्ब. माझ्याशी बोलायला जराही वेळ नाहीये ना तुमच्याजवळ? माझ्याशी बोलायचंच नाहीये का? माझ्यात रसच नाही असं दाखवायचंय? मी आल्यापासून इतके दिवस झाले, साधं कधी प्रेमाने विचारपूसही केली नाहीत आणि प्रेमाने बघितलंही नाही. मी इथे आहे याची दखलही घेतली नाही. माझ्या मनाचा किंचितसा तरी विचार करावा असं नाही का वाटत तुम्हाला? औपचारिकता म्हणून तरी निदान एक शब्द, शब्दांचं भांडार आहे ना तुमच्याजवळ. तुमच्या कथांमधील तुमची वाक्य मनात घर करतात. आणि माझ्याशी बोलताना कुठे जातो तुमचा हा शब्दसंग्रह? आज पण ब्रेड बटर. काल पोहे केले होते पण तुम्हाला ते नाही आवडले. आमच्या घरात अंड कधी आलं नाही आणि बाबांना ते आवडणार सुद्धा नाही. आणि मुळात मला त्याचं काही करताही येणार नाही. तुम्ही माझ्याशी असं का वागताय कळेल का मला? माझ्या जागी येऊन विचार करा ना. इथे प्रत्येक क्षण खायला उठतो. मी इथे राहते, खाते, पिते, ते कुठल्या अधिकाराने कळत नाही. खूप अपमानास्पद वाटतं.
मी लग्नाची बायको आहे तुमची, विसरलात का? हो, मी लग्नाची बायको आहे तुमची, विसरलात का? हो. कारण तो फक्त एक विधी होता, असा विधी जो तू आणि मी कधी मनानं विचारानं स्वीकारलेला नव्हता. कारण त्यावेळी आपलं वय हे परिपक्व नव्हतं. आपल्या आई वडिलांनी त्यांच्या समाधानासाठी आपल्यावर लादलेला तो एक सोहळा होता. त्या मांडवात तू आणि मी आपण दोघेच असे होतो की जे घडतंय त्याचा अर्थ काय, त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम काय हेच कळत. पण जे काही घडलं ते सगळं विधिवत होतं ना, पवित्र होतं. असेलही, पण त्यावेळी माझ्या संमतीचा कोणी विचारही केला नाही. तो एक लादलेला विधी होता, त्याचे परिणाम आपण दोघंही भोगतो आहोत. त्यावेळी बायको म्हणजे काय हेच कळत नव्हतं. पण आज हे नक्की कळते की तो निर्णय चुकीचा होता. काय? विद्या, तुझ्या माझ्यात खूप मोठी वैचारिक तात्विक दरी आहे. काय बोलू मी तुझ्याशी? कुठल्या विषयावर बोलू? मला आयुष्यात खूप प्रगती करायची आहे, खूप काही मिळवायचं आहे. आणि माझ्या या प्रवासात तुझी मला सोबत होणार नाही, उलट अडचणच होणार आहे. मला एक सुशिक्षित, ज्ञानी, अभ्यासू, आधुनिक विचारांच्या मुलीशी लग्न करायला हवं, जी मला माझ्या कामामध्ये साथ देईल, वैचारिक लेवलवर माझ्याशी चर्चा करू शकेल. लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, संसार, दोन ठाव जेवण, मुलं, नातेवाईकांचा गोतावळा, रडारड, हे मला अभिप्रेत नाही. मला बायको नावाची मोलकरीण किंवा गुलाम नकोय. मला हवी एक बुद्धिमान, सर्व गुण संपन्न मुलगी, जी वेळेप्रसंगी माझी प्रेयसी असेल, माझी मैत्रीण असेल, टीकाकार असेल, सखी साजणी असेल. काय काय बोलू मी तुझ्याशी? मला तुमच्या गावाकडल्या गप्पा किंवा तिथलं फालतू राजकारण मध्ये रस नाही. हे बघ विद्या, मला तुझा अपमान किंवा तुला खाली दाखवायचं नाही. पण माझ्या आयुष्याची चढती कमान, माझ्या करिअरची चढती कमान, माझा पाय धरून मला खाली खेचू नकोस. आपण एक कधीच होऊ शकत नाही विद्या. कारण दोन समांतर जाणाऱ्या रेषा एकमेकांना कधीच भेटत नसतात.